नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली। आज बघून घेऊयात ॲनिमिया होण्याची वेगवेगळी कारणं आणि ते टाळण्यासाठीचे उपाय। सगळ्यात महत्त्वाचं आहे आपला आहार व्यवस्थित असणं। आपल्या जेवणामध्ये जर डार्क लिफी व्हेजिटेबल जसे की पालक, चुका, शेपू हे जर असेल आणि त्याचबरोबरीनं वेगवेगळे नट्स असतील, चिकपीज असतील, जे झिंकमध्ये रिच असतात। बरं, हे सगळं आपण लोखंडी कढईत केलं तर अतिशय उत्तमच। याच्या बरोबरीनंच आपण गूळ शेंगदाण्याचा लाडू, ज्याच्यामध्ये सुद्धा आयर्न जास्त येतं, याचं सेवन जास्तीत जास्त करावं। बरं, हे आयर्न आपल्याला पचनासाठी मदत करणारं आहे व्हिटॅमिन सी, जे की एखाद्या लिंबाच्या फोडीमध्ये किंवा आवळ्यामध्ये असतं। त्यामुळे तुमचा आहार अगदी व्यवस्थित होतो, जो की आयर्न आणि व्हिटॅमिन बी असणारं रिच फूड आहे। हे सगळं करत असताना 6 महिन्यातनं एखादी जंताची गोळी मात्र आवर्जून घ्यावी, कारण जंतामुळे सुद्धा ॲनिमिया होतो। जर पोटाचे वेगवेगळे विकार असतील, आपल्याला पचन व्यवस्थित होत नसेल, तर त्या कन्सर्न डॉक्टरकडनं त्याचा उपचार करून घ्यावा। काही वेळेला क्रॉनिक ॲनिमिया असतो, तुमचा आहार अगदी व्यवस्थित असतो। अशा वेळेला आपल्याला थॅलेसेमिया किंवा सिकल सेल ॲनिमिया अशा कुठल्या हिमोग्लोबिनोपॅथी नाहीत ना, हे मात्र पाहण्यासाठी आपण HB इलेक्ट्रोफोरेसिस ही तपासणी मात्र आवर्जून करावी। हाय प्रोटीन डाएट घ्यावं, कारण ट्रान्सफेरिन नावाचं एक प्रोटीन आपल्या शरीरामध्ये असतं, जे आयर्न वाढवण्यासाठी नक्कीच मदत करतं। बरं, याच बरोबरीनं आपल्या शरीरातनं कुठला लॉस तर होत नाही आहे ना, जसं की मासिक पाळीमध्ये होणारा रक्तस्राव असेल, मूळव्याध असेल, गॅस्ट्रिक व्हरायसिस असेल, तर त्याचीही योग्य वेळेमध्ये उपचार करणं हे गरजेचं आहे। ज्यावेळेला आपण ॲनिमिया समजून घेतो आणि त्याचे कारणं आणि प्रकार समजून घेतो, नक्कीच आपण ॲनिमिया टाळू शकतो। धन्यवाद।